शिवाचार्य डॉक्टर निरपक्ष महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत, तसंच आपल्या सगळ्यांच्या आदरणीय, प्रेरणादायक तसंच दानशूर अशा विजयाताई अम्मा देशपांडे यांनाही मी नमन करते। तसंच आज आपल्या इथे ताई आहेत मान्यवर, त्यांनाही मी नमन आणि वंदन करते। आणि तुम्ही सगळ्यांना, तुमच्यामध्ये जे पवित्र आत्मा आहेत त्यांना सुद्धा मी नमन आणि वंदन करते। तर आज आपण इथे सगळे कशासाठी जमलोत हे आपल्याला माहितीच आहे। आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या इथे गेल्या 2 वर्ष झालं नित्य योग वर्ग चालतो आणि त्या योग वर्गामध्ये बऱ्याच लोकांचे आजार बरे झालेले आहेत। पण त्याच्या व्यतिरिक्त योगासोबत आयुर्वेदिक उपचार ही तेवढाच आवश्यक आहे। जसं आयुर्वेदिक उपचाराने सुद्धा बऱ्याच जणांचे जे दमा होता, जे आपण आयुर्वेदामध्ये नस्य ही चिकित्सा करतो, त्याच्यानंतर शिरोधारा आहे, अक्षतर्पण आहे, कटिबस्ती आहे, जानुबस्ती आहे, अशा बऱ्याच प्रकारच्या चिकित्सा केल्या जातात आणि त्या चिकित्साने सुद्धा बऱ्याच लोकांच्या जे ॲलोपॅथिक गोळ्या होत्या त्याच्यापासून सुटका झालेली आहे। ॲलोपॅथिक गोळ्याचे साईड इफेक्ट हे मला सांगायची गरज नाही आहे। आज लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांना माहिती आहे की आपण एक गोळी खाल्ली की त्याच्या मागे 4 गोळ्या येणार म्हणजे येणार। तर असा हा आयुर्वेदिक उपचार आपल्या इथे होतो आणि त्या आयुर्वेदिक उपचारच्या वेळेस आपल्या इथे आपले अम्मा आल्या होत्या आणि त्यांची शिरोधारा करण्यात आली। तेव्हा त्यांना वाटलं की इतकी सुंदर ट्रीटमेंट ग्रामीण भागामध्ये होत आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यापेक्षा चांगलं त्यांना एक शेड किंवा एक रूम नॅचरोपॅथीची द्यावी अशी अम्माची इच्छा आणि त्यांनी त्या जन्मदिवस निमित्ताने त्यांनी आपल्याला दिलेलं आहे। तर मला काय म्हणायचंय, हे एक शेड किंवा हे एक रूम नसून माझ्यासाठी अम्मा तुमचं एक प्रोत्साहन किंवा प्रेरणा किंवा एक आशीर्वाद माझ्यासाठी आहे। कारण हे खूप चांगलं कार्य आहे। आपण दान हा तुम्ही प्रत्येक ठिकाणी करता, पण हे जे दान आहे हे दान हे सर्वांच्या गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी आहे। कारण आजकाल ईश्वराला आपल्याला काय मागायची वेळ आलेली आहे तुम्हाला माहिती आहे। मुलाला नोकरी, संपत्ती हे मागायची आजकाल खूप कमी संख्या झालेली आहे। ईश्वरापुढे जेव्हाही जाऊन थांबू आपण तेव्हा हेच म्हणतोय, माझ्या मुलाचा कॅन्सर कमी होऊ दे, माझ्या मुलीचं डायबिटीज कमी होऊ दे, माझ्या मुलीला बाळ होत नाही, किंवा माझ्या मुलाला बीपी आहे, किंवा माझ्या मुलीला ट्रेस आहे, अनिद्रा आहे, अशा बऱ्याच अशा अडचणी आणि बरेच असं हे आहे। तर हे कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार खूप आवश्यक आहे आणि बिना साईड इफेक्टचा आहे। आज आपल्या इथे आपले प्रवीण भाऊ आलेले आहेत, अहमदपूरचे आहेत, इंजिनियर आहेत, त्यांचा पंचकर्म चालू आहे, त्यांना तो लाभ झालेला आहे। तसंच असे बरेच आहेत जे बरेच जणांना या उपचाराने खूप आराम मिळतो आणि हा उपचार आता मी थोडक्या वेळात जर मी सांगत बसले तर आज आपल्या इथे आपले गुरुवर्य आहेत, अम्मा आहेत, त्याच्यात त्या दुसऱ्या ताई आहेत, ते पण त्यांचंही आपल्याला हे ऐकायचं आहे। 2 शब्दामध्ये एवढंच सांगते अम्मा, हे जे तुमचं दान आहे हे एक जसं मी हरिद्वारचा जे आयुर्वेदिक खजिना आहे ते आपल्या बाराळीमध्ये आलेलं आहे आणि आपला हा खजिना आपण सर्वजण जर लुटलात तर तुमचं जे आरोग्याचा खजिना आहे तो चांगला राहणार आहे आणि तुमच्या जो कपाटातला बँकेतला खजाना आहे तोही चांगला राहणार आहे। कारण आयुर्वेदिक उपचार आणि योग आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक आपलं बरं करतं। तर मी परत एकदा आम्हाला धन्यवाद म्हणते आणि या कार्याला अजून चांगल्या प्रकारे सेवा देईल आणि चांगल्या प्रकारे कार्य करेल। तर तुमचा हा प्रोत्साहन, प्रेरणा आधीही होती, हरिद्वारला जाण्याच्या आधी त्यांनी माझा सत्कार सन्मान करून त्यांचाच पहिला सत्कार सन्मान होता आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतरही त्यांची शाळा असेल, त्यांचं मंगल कार्यालय असेल किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांची सहकार्य आज योग भवनला किंवा आमच्या सगळ्यांना आहे। तर परत एकदा धन्यवाद। गुरुवर्यांचा पण आशीर्वाद आहे, त्यांनी मला तिथं 3 दिवसाचं भव्य शिबिर त्यांनी लावून दिलेलं होतं। त्या शिबिरामध्ये सुद्धा असंख्य लोक आपल्याशी जोडलेले आहेत, त्यांचाही आशीर्वाद आहे। हा आशीर्वाद असाच त्यांचाही माझ्या पाठीशी राहणार आणि हे कार्य खूप मोठ्या उंचावर जाणार सगळ्यांना।